हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी शिल्लक राहिलेल्या चपातीपासून नाश्ता बनवणार आहे। चपातीला या चपातीचा चुरमा करून घ्यायचा। असा मी हाताने चुरमा करून घेतलेला आहे। हा चुरमा आणखीन बारीक करण्यासाठी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। अशा प्रकारे मी हा चुरमा तयार करून घेतलेला आहे। तसेच नाश्ता बनवण्यासाठी येथे मी पातीचा कांदा, साधा कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे। येथे पातेल्यात तेल गरम झालेलं आहे। यामध्ये थोडी मोहरी, जिरे, नंतर कांदा टाकून घेतलेला आहे, हिरवी मिरची, पातीचा कांदा, कोथिंबीर हे छान परतून घ्यायचं। तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे। मिरची पावडर, हळदी पावडर, धनिया पावडर आणि जिरा पावडर, थोडे शेंगदाणे सुद्धा टाकून घ्यायचे। आणि छान तेलामध्ये परतून घेतलेले आहे। नंतर टोमॅटो, थोडे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। हे छान परतून घ्यायचं। यामध्ये हा चुरमा टाकून घ्यायचा। नंतर छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। यामध्ये थोडी साखर आणि थोडे निंबू पिळून घ्यायचे, थोडी कोथिंबीर आणि या प्रकारे चपातीचा नाश्ता तयार झालेला आहे। असा हा चपातीचा टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे। असा हा टेस्टी नाश्ता पटकन तयार होतो। जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।